19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त एक सुंदर असे भाषण आहे, लिहून घेऊ शकता. चला तर. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर माता जिजाऊंनी संस्कार केले. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी बालपणीच पाहिले आणि ते सत्यात सुद्धा उतरवले. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, धाडसी, न्यायप्रिय आणि दयाळू राजा होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही आणि सर्व धर्मांचा आदर केला. सिंह गर्जला सह्याद्रीत, थरथरला सारा देश, शिवरायांच्या पराक्रमाने उजळला महाराष्ट्र देश. मित्रांनो, शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात, धैर्य ठेवा, सत्याच्या बाजूने नेहमी उभे राहा आणि स्वाभिमानाने जगा. चला, आपण सर्वजण त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया. बोला, जय भवानी, जय शिवाजी. जाता जाता एवढंच म्हणेन, शिवनेरीच्या कुशीत जन्मला सिंह गर्जणारा, जिजाऊंच्या संस्काराने घडला वीर उज्ज्वल तारा. स्वराज्याचे स्वप्न डोळ्यात, हृदयात ज्वाला पेटली, अन्यायाच्या अंधारावर तलवारीची रेषा उमटली. रयतेचा राजा दयाळू, शत्रूंसाठी वज्रप्रहार, धर्म स्त्री सन्मान राखत केला स्वराज्याचा विस्तार. सह्याद्री ही अभिमानाने उंच माथा करून उभा, शिवरायांच्या पराक्रमाने इतिहास झाला सुभा. जय भवानीचा नाद घुमे, दुमदुमती सारी धरती, शिवजयंतीच्या पावन दिवशी वंदन करूया भक्ती. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.